जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 19वा श्लोक पाहत आहोत. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. पृथ्वीवर जे काही अशुद्ध घाणयुक्त पदार्थ आहेत, ज्यापासून रोग उत्पन्न होतात, त्यांचे शोषण करून प्राण्यांना निरोगी करण्यासाठी, अर्थात औषधी कंदमुळात जो विषारी भाग असतो त्याचे शोषण करण्यासाठी आणि पृथ्वीचा जो पायाचा भाग आहे ज्यामुळे अपवित्रता होत असते ती नष्ट करण्यासाठी मीच सूर्यरूपाने तापतो. सूर्यरूपाने त्या सर्व पाण्याचा भागाचे शोषण करून त्या पाण्याला शुद्ध तसेच गोड करून योग्य समय पावसाच्या रूपाने प्राणीमात्रांच्या हितासाठी वर्षाव करतो. त्यामुळे सर्व प्राण्यांचे जीवन चालते. अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मीच अमृत आणि मृत्यू आहे, अर्थात सर्व जीवनांचे प्राणधारण करून जिवंत राहणे आणि संपूर्ण जीवांच्या शरीर व प्राण यांचा वियोग करणे देखील मीच आहे. आणखी काय सांगू? सत असत, नित्य अनित्य, कारण रूपाने जे काही आहे ते सर्व मीच आहे. तात्पर्य, जसे महात्म्याच्या दृष्टीने सर्व काही वासुदेवच आहे, वसुदेवः सर्वम, तसेच भगवंताच्या दृष्टीत सत असत, कारण कार्य सर्व काही भगवंतच आहे म्हणून. परंतु सांसारिक लोकांच्या दृष्टीत सर्व काही परस्पर विरुद्ध दिसते. जसे जगणे आणि मरणे वेगवेगळे दिसते, उत्पत्ती आणि विनाश वेगळा दिसतो, स्थूल आणि सूक्ष्म वेगवेगळे दिसतात, सत्व रज तम हे तिन्ही गुण वेगवेगळे दिसतात, पाणी आणि बर्फ वेगवेगळे दिसतात. परंतु वास्तविक संसार रूपाने भगवंतच प्रकट झाल्याने, भगवंताचे बनलेले असल्यामुळे सर्व काही भगवत स्वरूपच आहे आणि भगवंताशिवाय त्याची स्वतंत्र सत्ता नाहीच. जसे सुतापासून बनवलेल्या वस्त्रात केवळ सूतच सूत असते, परंतु तसे वस्तू, व्यक्ती, क्रिया, पदार्थ इत्यादी सर्व काही केवळ भगवंत आहे. अशा प्रकारे 19व्या श्लोकाचा अर्थ त्याच्यामध्ये. जय श्रीकृष्ण.